पौलाचं इपिस्करस पत्र अध्याय 5 वचन 18 पासून 19. आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा व आपले अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावांनी आणि बहिणींनो, ह्या वचनामध्ये पौल त्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही कसं वागितलं पाहिजे, की तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालं पाहिजे. कारण आज ह्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक संकट येत आहेत, मोठमोठी संकट येत आहेत. आणि त्या संकटाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर आपल्याला पवित्र आत्म्यानुसार चाललं पाहिजे. तर आपण प्रार्थनेला येतो त्यावेळेला देवाकडे आपल्याला पवित्र आत्मा मागितला पाहिजे. म्हणून या वचनामध्ये पौल सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. जे आत्म्याने परिपूर्ण असतात ते कशालाही घाबरत नाहीत, कारण देव त्यांच्याबरोबर असतो, देव त्यांना मार्गदर्शन करत असतो. म्हणून या वचनामध्ये त्यांना सांगितले स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही येशूकडे येता आणि तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो त्यावेळेला तुम्ही कुठेही जाता, किंवा गावामध्ये असता किंवा शेतामध्ये जाता किंवा अन्य काय कामं करायला जाता, त्यावेळेला एकमेकांना गीते गाऊन दाखवा. हालेलुया, हालेलुया. कारण आपण काही लोक गीते गात नाहीत, कारण काही लोकांना लाज वाटते, पण ज्याला पवित्र आत्मा असतो ते कधीही लाजत नाहीत. हालेलुया. ते कधीही लाजत नाहीत. म्हणून आपण देवाकडे आल्यानंतर एकमेकाला गीते म्हणून दाखवा. कारण एकमेकांना, तुम्ही शेतामध्ये जात असाल, तुम्ही पाहिलं असेल आमच्या गावाकडे जर भात लावणीला पण गाणे म्हणतात, किंवा गवत काढायचं असेल तरी गाणे म्हणतात. तशी इकडे आमच्याकडे कांदे लावायला आले होते, त्यावेळेला त्या बायकांना म्हणलं, प्रार्थना केल्यानं म्हणलं तुम्ही गाणे म्हणा, येशू माझा मेंढपाळ. एकमेकाला गाणे म्हणून दाखवा. तुम्ही भाते लावाय जाता किंवा गवत कवाय किंवा लाकडे तोडाय, जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तुम्ही एकमेकाला गाणे म्हणून दाखवा. हालेलुया. तुम्ही असे करता का? लाज वाटते. हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला दुसरे लोक काय म्हणतील, लाज वाटते, कारण आपण आपली परंपरा सोडतो. हालेलुया. असे काही लोकांना वाटतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही आत्म्याने परिपूर्ण असतात, कारण पवित्र आत्मा एक सौम्यचा आत्मा आहे, कबुतरासारखा एकदम सौम्य असतात, शांत असतात. हालेलुया. तर पवित्र आत्मा एकदम सौम्य आणि शांत आहे. पवित्र आत्मा जर आपल्याला सहाय्य करणार असेल तर आपण प्रत्येक गोष्टीत त्याच्या वचनाप्रमाणे, आज्ञाप्रमाणे राहतो. जसा प्रभू येशू परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालला. हालेलुया. ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला होता, म्हणून ते देवाच्या वचनाप्रमाणे चालत होता. म्हणून तुम्ही आत्म्याला खिन्न करू नका. कारण तुम्हाला जर देवाचा पवित्र आत्मा मिळालेला आहे तर तुम्ही आत्म्याला कधीही खिन्न करू नका. कारण पवित्र आत्मा हे सौम्य व सज्जनाचा आत्मा आहे, आणि तो शेवटपर्यंत आपल्याला टिकून धरला पाहिजे. हालेलुया. कारण पवित्र आत्मा आपल्याला ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला त्याची वाढ झाली पाहिजे. तुम्ही घरामध्ये दिवा वगैरे लावता, आता लाईट आहे, पण पहिल्या जमान्यामध्ये रॉकेलचे किंवा गोडे तेलाचे बत्ती लावत असत. हालेलुया. आणि जर तेल संपलं तर ते दिवा विझून जातो. तसं तुम्हाला जर पवित्र आत्मा मिळालेला आहे तर ते तुमच्या अंतकरणात विझून देऊ नका. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला येता त्यावेळेला तुम्ही बायबल वाचा आणि देवाकडे पवित्र आत्मा मागत राहा, आणि त्याला विझू नका. विझू नका म्हणजे काही लोक नेहमी येतात, म्हणजे त्यांचा पवित्र आत्मा विजलेला नाही, तर त्यांचा आत्मा वाढत चाललेला आहे. हालेलुया. कारण ह्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे कधी संकट येईल सांगता येत नाहीत, पण तुम्ही जर देवामध्ये असाल आणि जर तुम्हाला पवित्र आत्मा असेल आणि असे काही संकट आले आणि तुम्ही स्तोत्र, गाणी वगैरे म्हणत असाल तर देव तुम्हाला त्यातून पण बाहेर काढू शकतो. हालेलुया, हालेलुया. त्या संकटातून देखील देव तुम्हाला बाहेर काढू शकतो. दुसरीकडे काही संकट येतील पण तुमच्या घराला थोडाही धक्का लागणार नाही. हालेलुया, हालेलुया.
कारण पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या इच्छेने चाला. पवित्र आत्मा नेहमी आनंदित करणारा आत्मा आहे. हालेलुया. ज्यांना पवित्र आत्मा असतो ते नेहमी आनंदित असतात, ते कधीही दुःखी नसतात. कितीही संकट आले तरी ते घाबरत नाहीत. म्हणून पवित्र आत्मा ज्याला असतो, कारण पवित्र आत्मा हे नवीन कराराचा आत्मा आहे. हालेलुया. आणि पवित्र आत्मा ज्यांना मिळतो ते जुना कराराची परंपरा ते सोडतात. वाडवडिलांची परंपरा, रूढी ह्यापासून ते तोंड वळवतात आणि पवित्र आत्म्याला आपल्याला स्वतंत्र करत असतो. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला मिळाला की पवित्र आत्मा आपल्याला स्वतंत्र करतो आणि पवित्र आत्म्यानुसार ज्यावेळेला आपण वागतो त्यावेळेला पवित्र आत्माचं समाधान आपल्याला मिळत असतं. हालेलुया. ते समाधान एवढं काय असतं की किती काय झालं तरी आपण पवित्र आत्म्यानुसार चालतो आणि ते वेगळंच समाधान असतं. हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात आम्ही शिबिरला आले की आम्हाला एकदम आनंदित वाटतं, समाधान वाटतं, इथून जाऊसच वाटत नाही. हालेलुया. कारण त्यांना इकडे पवित्र आत्मा मिळतो. म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालत राहा. कारण पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे. पवित्र आत्मा ख्रिस्ताचा आत्मा आहे. हालेलुया. आणि त्यानुसार तुम्ही चाललं पाहिजे. हे पवित्र आत्मेनुसार आपण नेहमी चालत राहिलं पाहिजे. हे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर या वचनामध्ये सांगितलं आहे की तुम्ही स्तोत्र गीते आनंदी गीते गात राहा. हालेलुया. हे पवित्र आत्म्याची तुम्ही गीते गातली पाहिजेत. तुम्ही शेतामध्ये आता भाते लावणे असेल तिथं पण तुम्ही गाणं म्हणत राहिलं पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आपण चालत राहिलं पाहिजे. देवाच्या आत्म्याला कधीही खिन्न करू नका. किती दुःख आले, संकट आले तरी घाबरू नका, कारण देव तुमच्याबरोबर आहे. म्हणून रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 14, कारण जितक्याने देवाचा पवित्र आत्मा चालवत आहे तितके देवाच्या पुत्र आहेत. हालेलुया. हालेलुया. ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे त्याला देवाचा आत्मा चालवत आहे आणि तितके देवाचे पुत्र झालेले आहेत. आपण देवाचे स्वर्गाचे वारीस झालेलो आहोत. दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या आपण झालेलो आहोत. तुम्ही शिबिरमध्ये आला असेल तर बदरांचं तुम्ही प्रवचन ऐकलं असेल की बदर म्हणायचे की ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ते स्वर्गाचे वारीस झालेले आहेत, दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या झालेले आहेत. हालेलुया. म्हणून नेहमी देवाच्या आत्म्यानुसार चालत राहा. कुणाची निंदा करू नका, मजाक उडवू नका, चेष्टा करू नका. तर सौम्यने म्हणजे कबूतर आत्म्यानुसार चालत राहा. ज्यांना पवित्र आत्मा असतो त्यांच्या मुखातून शिवी निघेल. जर शिवी द्यायला गेले तर आतून आवाज येईल, शिवी देऊ नकोस. आणि जे पवित्र आत्म्याचे ऐकतील ते जिभेला लगाम घालतील. आणि जे पवित्र आत्म्याचं ऐकणार नाहीत ते देवाच्या आत्म्याला खिन्न करतील. म्हणून तुम्ही नेहमी पवित्र आत्म्यानुसार वागत राहा. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. म्हणून योहान अध्याय 14 वचन 16, येशू म्हणाला की मी पित्याला विनंती करीन आणि मग ते तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल, अशासाठी की त्याने सदा सर्वदा तुमच्याबरोबर राहावे. हालेलुया. येशूने शिष्यांना सांगितलं की मी पित्याकडे विनंती करीन आणि मग तुम्हाला तो सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल आणि तो सदा सर्वदा तुमच्याबरोबर राहील. हालेलुया. येशू स्वर्गात गेल्यानंतर शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ते कार्य करू लागले आणि तोच पवित्र आत्मा आज ह्या जगामध्ये काम करत आहे. हालेलुया. आज इथे जे काय चमत्कार होत आहेत ते कोण करत आहे? स्वतः परमेश्वर पवित्र आत्म्यानुसार चमत्कार करत आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा मागण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. काही लोक आजारमुक्तीसाठी येतात, काही लोकांना लग्न झालं पाहिजे, घर पाहिजे, जमीन पाहिजे, ह्याच्यासाठी प्रार्थना करतात. पण देवाकडे पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, कारण सर्वात मौल्यवान चीज आहे. हालेलुया. हालेलुया. ह्या कुठल्याही जगातील धनसंपत्तीपेक्षा तो मोठा आहे, कारण स्वतः परमेश्वर आपल्या अंतःकरणात वस्ती करत असतो आणि तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. हालेलुया. कुठल्याही रस्त्याने आपण चाललो असेल, पुढे संकट येणार असेल किंवा कुठे पुढे ॲक्सिडेंट होणार असेल किंवा त्या गाडीत तुम्ही बसणार असाल तर आतून आवाज येईल की ती गाडी सोड. आपल्या नायगावला एक साक्षी आले होते
एक बंधू गावावरून निघाला आणि बसस्टँडवरती आला. ते बसमध्ये बसणार होता, आतून आवाज आला, त्या बसमध्ये बसू नकोस. तो लगेच खाली उतरला. त्याने पवित्र आत्मेचं ऐकलं. तो खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्याने दुसरी गाडी केली. ते म्हणला मला खाली का उतराय, गाडी तर पुरी खाली आहे, मला पवित्र आत्मेने खाली उतराय का सांगितलं. पण त्याने पवित्र आत्मेचं ऐकलं. तो खाली उतरला आणि दुसरी गाडी पकडली आणि ती गाडी अगोदर निघून गेली होती. 1 तासाने त्याने दुसरी गाडी पकडली आणि तो काही किलोमीटरवरती पुढे गेला आणि जी बस पवित्र आत्म्याने त्याला सोडायला सांगितली होती त्या बसचा ॲक्सिडेंट झाला होता. हालेलुया. म्हणजे त्याने पवित्र आत्म्याचं ऐकलं म्हणून तो वाचला गेला. हालेलुया. म्हणून आपण देवाच्या पवित्र आत्म्यानुसार चाललं पाहिजे. म्हणून देवाकडं पवित्र आत्मा मागितला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्याला सर्व काही शिकवतो. सर्व काही, कुठेही संकट असेल तरी देव आपल्याला त्या पवित्र आत्म्यानुसार दाखवत असतो. हालेलुया. रोमकरासपत्र अध्याय 8 वचन 15 ते 16. कारण पुन्हा भीती बाळगा असे दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बाप अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. आणि तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाचे मुले आहोत. हालेलुया. 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 कारण भीती बाळगण्याचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही, देवाचा आत्मा ते तुम्हाला मिळाला. तो दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण देवाला काय म्हणतो, आबा बाप म्हणतो. हालेलुया. हालेलुया. कारण भीतीचा आत्मा आपल्याला मिळाला नाही, तर त्याच्यामुळे आपण देवाला हाक मारतो आणि आपण दत्तक कन्या, आपण परमेश्वराचे झालेलो आहोत, स्वर्गाचे वारीस झालेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या आत्म्याला कधी खिन्न करू नका. किती संकट आले तरी देखील तुम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागत राहा. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून नेहमी तुम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागत राहा. ज्या ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला पवित्र आत्मा मागत राहा. म्हणून थेसलोनिकरासपत्र अध्याय 5 वचन 19, आत्म्याला विझवू नका. हालेलुया. आत्मा प्रत्येकाला मिळतो, पण काही लोक आत्म्याला विझवतात, म्हणजे याचे बंद होतात, प्रार्थनेला येत नाहीत आणि परत वाईट मार्गाने जातात आणि मग संकट आले की परत येतात. हालेलुया. जास्ती मोठी संकट आली की मग ते देवाकडे येतात. म्हणजे तुम्ही त्या देवाच्या पवित्र आत्मा तुमचा विझलेला आहे. हालेलुया. त्यामुळे तुम्ही अंधकारात जाता आणि परत जे पहिले करत होता तेच तुम्ही करता. चोऱ्या करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, शिव्याशाप देणे, नशा करणे. हालेलुया. तेच तुम्ही करत असता आणि त्या देवाच्या आत्म्याला खिन्न करता, त्याला एक बाजूला ठेवता आणि आत्मा विझतो. पण आत्मा विझून देऊ नका. देवाकडे पवित्र आत्मा, म्हणून या वचनामध्ये आत्म्याला विझवू नका. जे नेहमी प्रार्थनेला येतात, बायबल वाचतात, वचनं वाचतात, घरी गेल्यानंतर पण प्रार्थना करतात आणि काही करत असले तरी ती गीते गातात किंवा मोबाईलवरती गाणे म्हणतात, एक दुसऱ्याला गाणी म्हणून दाखवतात, त्यांचा आत्मा विझलेला नाही, तर त्यांचा आत्मा पेटत आहे. हालेलुया. हालेलुया. कारण ते देवाच्या आत्मेनुसार चालत आहेत. म्हणून तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. नेहमी देवाकडं प्रार्थना करत राहा. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 14, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असता तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्याबरोबर येऊन राहिलेला आहे. हालेलुया. कारण ज्या वेळेला आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, येशूवरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला पवित्र आत्मा मिळतो, पण तुम्ही गावाला गेला किंवा आणि कुठे गेला किंवा कंपनीमध्ये कामाला गेला आणि तुमची निंदा होते, काही लोकांना अपमान सहन करावा लागतो, त्यावेळेला तुम्ही स्वतःला धन्य माना. हालेलुया. तुमचे भाऊ बहीण नातेवाईक ज्या वेळेला तुमची निंदा करतात किंवा गावातील लोक निंदा करतात, त्यावेळेला पेत्राने काय सांगितलं आहे की गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्याबरोबर येऊन राहिलेला आहे. हालेलुया. स्वतःला धन्य माना. हालेलुया. दुःख करत बसू नका की आम्ही काय करायचं.
आमच्याबरोबर कोण आहे, या लोकांनी साथ दिली तर आम्ही काय करणार. हालेलुया. काही घाबरू नका, कर देव तुमच्याबरोबर आहे. एक वेळ माणसं तुमचा हात सोडतील, पण देव तुमचा हात कधीही सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून पहा की ज्यांना ज्यांना देवाचा आत्मा मिळालेला आहे, तुम्ही आपले पोपट जाधवची साक्ष पाहिली असेल, गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी साक्ष दिली. कारण त्यांना शिकलेले नाहीत, पण त्यांना वाचाय कोणी शिकवलं, पवित्र आत्म्याने त्यांना वाचायला शिकवलं. ते आता वाचतात पण आणि सह्या पण करतात. ते नेहमी पवित्र आत्म्यानुसार प्रार्थना करतात आणि लोकांना साक्ष सांगतात. पण मागल्या ह्याला त्यांनी काय केलं, पत्नीला रागावले, पत्नीवरती रागावले आणि त्याच वेळेला त्यांचा घसा बसला. हालेलुया. हालेलुया. आणि घसा बसला, बोलायलाच ना, प्रार्थना कशी करणार. आणि मग त्यांची पत्नी म्हणली की देवाकडे क्षमा मागा, प्रार्थना करा, तुम्ही मला रागवला ना. हालेलुया. 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 त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असतानाच अचानक त्याचा गळा खुलला आणि तो गाणे बोलू लागला. हालेलुया. 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 म्हणजे ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्यानुसार चालतो आणि थोडी चूक केली तर सैतानाला लगेच वाव मिळतो. खिन्न करू नका. ह्या शिबिरमध्ये एक गोरखपूरवरून मनुष्य आला होता, पण एक दिवस त्याने बायकोला काय झगडे झाले, त्याने बायकोवरती हात उचलला. हालेलुया. आणि काही दिवसाने त्याच्या कंबरदुखी आणि एक साईडचा पाय दुखायला लागला. ते म्हणलं मी तिथे प्रार्थना करू लागलो, पण मला काहीही फरक पडला नाही. आणि मग तो इकडे शिबिरला आला आणि गेल्या हप्त्यामध्ये ते शिबिरला त्याने भाग घेतला आणि त्याने प्रवचन ऐकली. ख्रिस्ती कुटुंबाचं ज्यानं प्रवचन ऐकलं की तुम्ही पत्नीवरती प्रेम करत नाही, त्यावेळेला त्याला आठवण झाली की मी पत्नीला मारलेले आहे. हालेलुया. त्या वचनाद्वारे त्याला पापाची जाणीव झाली, आठवण झाली. आणि मग संध्याकाळी प्रार्थना चालू असतानाच त्याने बायकोला क्षमा मागितली, प्रभू येशूकडे क्षमा मागली की प्रभू येशू, मी माझ्या पत्नीवरती हात उचलला, मी तिच्यावर प्रेम केलं नाही, मी वचनाचं पालन केलं नाही, मला क्षमा कर. आणि त्याच वेळेला प्रभू येशूने त्याला क्षमा केली. कंबरदुखी आणि पायाचे त्रास पूर्णपणे निघून गेले. हालेलुया. हालेलुया. पूर्णपणे निघून गेले. कारण ज्या वेळेला आपण देवाच्या आत्म्याला खिन्न करतो त्यावेळेला सैतानाला वाव मिळत असतो आणि मग ते आपल्या शरीराला आजार देतो. हालेलुया. हालेलुया. पण तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला परत आठवण येते. हालेलुया. हे तुमचा आत्मा परत जो बुजलेला असतो ते परत चालू होतो. हालेलुया. जी बत्ती विजायला आले त्यात तुम्ही काय केलं, तेल टाकलं. हालेलुया. हालेलुया. ती बत्ती परत पेटली. हालेलुया. तसं तुम्ही येशूकडे आल्यानंतर त्या पापाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे की माझ्या हातून चूक झाली, मी देवाच्या आत्म्याला खिन्न केलेलं आहे. हालेलुया. पवित्र आत्म्यानुसार चालत राहा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील. हालेलुया. पहा स्तेफन, हालेलुया, येशूचा शिष्य होता, तो पवित्र आत्म्यानुसार चालत होता. आणि ज्या वेळेला तो भाषण करू लागला त्यावेळेला अनेक लोकांना त्याचं भाषण झोंबलं. हालेलुया. तिथं शास्त्री पुरुष होते, त्यांना त्याचं भाषण झोंबलं आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला होता. आणि त्याने आकाशाकडे निरखून पाहिले त्यावेळेला देवाचं तेज त्याच्याकडे आलं आणि देव प्रभू येशू उजवीकडे उभा असलेला त्याला दृष्टीस पडला. आणि मग त्याने म्हटले, पहा आकाश उघडलेला आहे, मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. त्यावेळेला ते सर्व लोक मोठ्याने ओरडले आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावरती धावून गेले. आणि मग त्याने शहरातून बाहेर काढले आणि त्याला दगडमार करू लागले. त्यावेळेला अनेक लोकांनी साक्ष दिले व त्यावेळेला शोल तिथे होता आणि शोलाने त्या लोकांची कपडे सांभाळली. त्याच्यात काही तरुणांनी त्याच्या पायाजवळ कपडे ठेवले आणि मग सर्वांनी त्याला दगडमार करत असताना स्तेफन प्रभूचा धावा करू लागला आणि म्हणाला, ए प्रभू येशू, माझा आत्मा स्वीकार कर. आणि त्याने गुडघे टेकून मोठ्याने ओरडला, हे प्रभू,
हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस असे बोलून त्याने झोपी गेला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जे पवित्र आत्मेने भरलेले असतात ते दगडमार पण खाऊ शकतात. हालेलुया, हालेलुया. जसं येशूने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केलं तसं या स्तेफनाने सांगितलं की त्यांना क्षमा कर. असा कोण बोलू शकतो? जो पवित्र आत्मेने भरलेला आहे तोच बोलू शकतो. हालेलुया. ज्यांना पवित्र आत्मा आहे तोच असे बोलू शकतो. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जे काय करता सर्व पाहणारा परमेश्वर आहे आणि न्याय करण्यासाठी तोच येणार आहे. म्हणून त्याची भीती बाळगा. इतर कुणाचीही भीती बाळगू नका. हालेलुया. कुणाचीही भीती बाळगू नका. कारण देव आपल्याबरोबर आहे. तर किती संकट आले किंवा तुम्ही काही करायला गेला, तुम्ही पत्नीला मारायला गेला तर आवाज येईल, मारू नकोस, हात खाली केला पाहिजे. हालेलुया. शिव्या द्यायला लागाल तो तोंडाला लगाम घातली पाहिजे. जिभेला लगाम घाला. आणि जे जिभेला लगाम घालतात तर पूर्ण शरीरावरती ते कंट्रोल करू शकतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही देवाच्या पवित्र आत्मेनुसार चाललं पाहिजे. देवाकडे पवित्र आत्मा मागितलं पाहिजे. किती तुम्ही कुठेही गेला तरी स्तोत्र गीते गाणी गात राहा. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. हालेलुया. कारण आपण दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या स्वर्गाचे वारीस झालेलो आहोत. आपल्याला सर्व काही स्वर्गात मिळणार आहे. येशू ज्या वेळेला क्रूसावरती तो आपला आत्मा त्याग करणार होता त्यावेळेला त्याने आपल्या आईला काय सांगितलं? योहान, ही तुझी आई आणि ही तुझा मुलगा. येशूने आईला सांगितलं. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्याने दत्तक पुत्र तिथे स्थापन केला. मी जरी चाललोय पण योहान, ही तुझी आई आणि हे तुझा मुलगा. हालेलुया. म्हणजे आपण स्वर्गाचे वारीस झालेलो आहोत. आपण अनंत काल स्वर्गात जाणार आहोत. म्हणून नेहमी प्रार्थना करत राहा आणि देवाकडे पवित्र आत्मा मागा. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. हालेलुया. किती संकट आले तरी देवाचा हात सोडू नका. कारण संकट येणार हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि जे काय बायबलमध्ये लिहिलं आहे त्यानुसार आता होत आहे. म्हणून तुम्ही घाबरायचे कारण नाही. हालेलुया, हालेलुया. संकट येणार पण तुम्ही जर देवाच्या पवित्र आत्मेनुसार चालत असाल तर देवाचा आत्मा प्रत्येक दुःखात संकटात तुम्हाला ते उचलून धरेल आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. म्हणून तुम्ही नेहमी देवा प्रार्थनेला येता त्यावेळेला देवाकडे पवित्र आत्मा मागा. आणि काही झालं घरामध्ये तरी घाबरू नका. तुम्ही गाणी आणि उपस्थिती प्रार्थना करत राहा. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. म्हणून आजपासून तुम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागा आणि देवाच्या पवित्र आत्मेनुसार चाला आणि नेहमी प्रार्थनेला या. देवाचा तुम्ही ज्या वेळेला मोबाईल चार्जिंग संपली की चार्जिंगला लावता तसे तुम्ही प्रत्येक हप्त्याला ज्या वेळेला येता त्यावेळेला तुमची चार्जिंग होते. हालेलुया. पण तुम्ही अंधारात गेला की परत तेच करता. हालेलुया. शेजारीनं माझ्या दारात कचरा लावला. काय ग कचरा लावलास, तुला काय दिसत नाही का? हालेलुया. असे कोण बोलणार? जे पवित्र आत्मेनुसार चालत नाही तेच. हालेलुया. पण ज्यांनी पवित्र आत्मा मिळाल ते काय करतील? झाडू घेतील, साफ करतील आणि कचरा भरून टाकतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे असे कोण करू शकतो? ज्यांना देवाचा पवित्र आत्मा आहे तेच करू शकतात. कारण पवित्र आत्मा सौम्यतेचा आत्मा, शांतीचा आत्मा, हालेलुया, आनंदाचा आत्मा तो आपल्याला देवाने देऊ केलेला आहे. आणि त्याला खिन्न करू नका तर नेहमी त्याला पेटवत ठेवा. हालेलुया. देवाच्या आत्मेनुसार चालत राहा. म्हणजे तुम्हाला किती संकट आले तरी देव तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ
आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती हो. ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.